आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तो विक्रांत माका एकट्याक बाजू घेऊन पण सांगत शकलो असतो ना, पण नाही. हो, पण त्याने काय झालं असतं मग? काय झालं असतं रे, त्या मागच्या मागे त्या निखिलतो ना निकाल लावून टाकलं असतं रे मी. आणि सर रेशमाचं लग्न लावलं असतं. त्या गिरिजा माझी बदनामी करूची होती ना रे. तू काय सांगताय? ताक त्या निखिलला लग्नासाठी घेऊन इला आणि मका तोंडावर पाडल्यात. गिरिजा मयकर, या तू बरोबर नाही केलंस. मी तुका असो धडो शिकवीन ना, आयुष्यभर तू विसरूक नाही शकणार शिरला कानात. छान वाटतंय. तुला कसं वाटतंय? छान छान वाटतंय. मला पण छान छान वाटलं. माय बॉय, आय एम प्राऊड ऑफ यू विक्रांत. आय एम प्राऊड ऑफ यू. मी काय केले बाबा? काय केलंय? तू काय केलेस? अरे तू तुझं लग्न मोडलेस येड्या. तुला छोटी गोष्ट वाटते? इट्स ग्रेट अचीवमेंट राजा. बाबा त्यासाठी थँक्यू. Hey, you guys are very slow. तुमचे ग्लास काही संपतच नाही. Let me fill your glasses. बाबा बस बस झालं, नको अजून. ना अजून घ्या. मी भरणार तुमच्या दोघांचे ग्लास. विक्रांत, मी एकच बॉटल आणली, दुसरी बॉटल कोणी आणली? बाबा जार आहे तो. तुला चढली तुला. जार तिकडे, दुसरी बॉटल तिकडे. बाबा ही बॉटल आहे आणि तो जार आहे. तुम्हाला झाली आहे. 2 bottles, right? Wait. Let me check myself. Hey, don't touch me. Don't touch me. I can manage. Yeah. You're right, Vikrant. You're right. मला जरा, you know, guys, you please continue me. मी जरा लॉन वर जाऊन येतो. लॉन वर का? फेर फटका. But you continue. I will join you after some time. Give me some time. Okay, boys. Enjoy party. I'm okay. I'm okay. Left. I'm going left. Left. Hello, Sami. राजा, गिरीजा काय करत असेल रे? अरे गिरीजा पण सेलिब्रेट करत असेल. चल काय पण काय. अरे हो, तुझं लग्न मोडलं की पण तुझी झाली असेल. खरंच तुला असं वाटतंय? 100%. तुला सांगतो, तू किडनॅप झाल्यावर अशी आवरी बावरी झालेली. काय सांगतेस? ते सोड,
तुझं लग्न जेव्हा लागत होतं तुझे डोळे पाण्याने भरले होते. तर मी पण पाहिलं होतं. तू काही पण म्हण, गिरिजाचं तुझ्यावर प्रेम आहे. मला सांग, ते रमाकांतराव त्यांनी तुझ्यावर हात उचलला तेव्हा मध्ये कोण पडलं होतं? तुमच्या दोघांच्या मध्ये कोण पडलं होतं? गिरिजा. गिरिजा. गिरिजा आली होती तुमच्या दोघांच्या मध्ये. गिरिजा आली होती. मला सांग, हे प्रेम नाही तर काय? विक्रांत, मी इथे असताना तुम्हाला असं काहीही करू देणार नाही, कळलं? मला पण असंच वाटलं राजा. विक्रांत, मला असं वाटतंय तू याविषयी गिरिजाशी बोलायला हवं. विक्रांत, काय रे एवढ्या रात्री इथे आलायस? सगळं ठीक आहे ना? हा, आय एम परफेक्टली ऑलराईट. विक्रांत, तू ड्रिंक केलंयस? तुझ्या लक्षात आलं? मला वाटलं तुझ्या लक्षातच नाही येणार. म्हणजे तू ड्रिंक केलंयस? लिटल लिटल. अरे पण का? आता तर सगळं तुझ्या मनासारखं झालं ना? अजून तरी नाही झालं, म्हणून मी इथे तुझ्याशी बोलायला आलो. माझ्याशी बोलायला तुला कधीपासून असं करावं लागलं? नाही, तुझ्याशी बोलायला असं नाही करावं लागलं. जे बोलायचंय ते बोलण्यासाठी लिटल लिटल. विक्रांत, आपण यावर उद्या बोलू. नाही, उद्या नको. उद्या जे बोलायचं ते आत्ता बोलायचं, आज. विक्रांत, खूप उशीर झालाय. उशीर तर मला विचारायलाच झालं. तू उशीर नको करू प्लीज. विक्रांत, तू आता बोलायच्या अवस्थेत नाहीयेस. आपण नंतर बोलू यावर. आय एम परफेक्टली ऑलराईट. तरीही नको. आपण तुझ्यासाठी कॅब बुक करूया. हा, कॅब कशाला? गाडी आहे माझ्याकडे. गाडी घेऊन जाईन मी घरी. चावी कुठे ठेवली नाही? चावी प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे की तू माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही? कुठला प्रश्न विक्रांत? तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? मी या प्रश्नाचं उत्तर तुला आधी दिलेलं आहे. आधीच नको, आत्ताच सांग. आत्ताही माझं उत्तर तेच आहे. काय? तुझं माझ्यावर प्रेम नाहीये? नाही. हेच उत्तर माझ्या डोळ्यात बघून दे बरं. अजून किती खोटं बोलणार आहेस स्वतःशी गिरिजा? हे बघ, तुला वाटतंय तसं काही नाहीये. हो, पण तुझ्या डोळ्यात तर माझ्याविषयी प्रेम दिसतंय. अगं मलाच काय, माझ्या राजाला, माझ्या बाबांना, तुझ्या घरच्यांना आणि मणी, त्या मणीला सुद्धा तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी प्रेम दिसतंय. विक्रांत, आपण यावर नंतर बोलूया, ठीक आहे? का? तुलाही चांगलंच माहिती आहे गिरिजा तुझ्या मनात काय, पण तू ऍक्सेप्ट करायला तयार नाहीयेस. विक्रांत, हा विषय आपण इथेच थांबूया प्लीज. का ग? मी खरं बोलतोय म्हणून तुझ्याकडे शब्द नाहीयेत ना? विक्रांत, तुला का कळत नाहीये?
हे बोलायची आता ही वेळ नाहीये. आपण नंतर बोलू. तू आता घरी जा. नाही नंतर नाही, आताच बोलायचं. ठीक आहे, मग मीच जाते. Tell me, do you love me? माझ्याशी लग्न नाही केलंस तरी चालेल गिरिजा, फक्त एकदा कबूल कर की तुझं माझ्यावर प्रेम आहे. गिरिजा प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना. याचं उत्तर मी तुला आधीच दिलेलं आहे. आधीचं उत्तर नको आहे मला, आत्ता उत्तर हवंय. प्लीज सोड, मला जाऊ दे. जोपर्यंत मला माझं उत्तर नाही मिळणार तोपर्यंत तुला जाऊ नाही देणार मी. विक्रांत प्लीज सोड. कोणी बघितलं तर काय म्हणेल? कोण काय म्हणणार आहे मला फरक नाही पडत. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. विक्रांत का कळत नाहीये तुला? हे बोलायची ही वेळ नाहीये. प्लीज मला जाऊ दे आणि तूही घरी जा. मी पण घरी नाही जाणार आणि तुलाही घरी नाही जाऊ देणार. मला उत्तर हवंय गिरिजा. विक्रांत तुला का कळत नाहीये? तू आता ड्रिंक केलंयस. आपण यावर नंतर बोलू. त्याचा काय संबंध आहे? आता पण तुझ्याबद्दलच्या फिलिंग्स माझ्या त्याच असणार आहेत आणि नंतरही. प्लीज मला जाऊ दे. विक्रांत, ए विक्रांत, अरे विक्रांत. अरे तुझं काय? सॉरी चुकीच्या वेळी आलो मी. अरे तू चुकीचाच माणूस आहेस. मी राजा तूही ड्रिंक केलंयस. हो जास्त नाही बोललो मी. लिटल लिटल राजा मी काय म्हणते, तू एक काम कर. तू ना विक्रांतला घरी घेऊन जा. माशे आता हवेत. हो दिसतच रे. मी तुमच्यासाठी कॅब बुक करू? कॅब कशाला? आपल्याकडे गाडी आहे. गाडी एवढी मोठी गाडी आहे की जाऊ आम्ही दोघं. थांब. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळत तोपर्यंत मी नाही जाणार. चल तुझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं घरी गेल्यावर येतो. अरे तुझ्याकडून नकोय, तिच्याकडून. झोपून दिला. उशीर झालाय. अरे उशीर झालाय. एक मिनिट. आपली कॅब तिकडे आहे ना, मग तू इकडे कुठे चाललायस? अरे तुला चढली आहे. आय एम परफेक्टली ओके. चल मी तुला घेऊन जातो. चल काका, मी चालवणार गाडी. उतरा.
रेश्मा किती छान आहे ना आपली रूम. आपली नाही, माझी रूम आहे ही. अगं आता तू माझी आहेस म्हटल्यावर ही रूम आपली आहे ना. नाही, मी तुझी नाहीये, त्यामुळे माझी कुठलीच गोष्ट तुझी नाही. अगं असं काय करतेस, नवरा आहे मी तुझा. नवरा नाहीयेस तू माझा. रेश्मा अगं ती दात ओठ खाशील, पडतील ते. अति करतोय तू आता. अगं त्यात अति काय, मी तुला फक्त आपल्या नवीन नात्याची ओळख करून देतोय. आणि आज वाद नको ना घालू. आज आपल्या लग्नानंतरची पहिली रात्र आहे आणि असं वागणार आहेस का तू माझ्याशी. तुझ्या अकलेचे तारे तोडणं ना बंद कर. काही आपली पहिली रात्र वगैरे नाहीये. रेश्मा अगं असं का वागतेस. तुला मी एकदा सांगितलं ना, मी तुला माझा नवरा मानत नाही. तू प्लीज जा रे, बाहेर जाऊन झोप. हे बरं आहे हा रेश्मा, मी कुठेही जाणार नाहीये. मी इथेच थांबणार आहे, तुझ्यासोबत इथेच झोपणार. ठरलं. नाही, तुझ्याशी बोलण्यात काहीच पॉइंट नाहीये. मीच बाहेर जाते. रेश्मा अगं एकदा ऐक तरी माझं. तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. नाही. हेच उत्तर माझ्या डोळ्यात बघून दे बर. माझ्याशी लग्न नाही केलंस तरी चालेल गिरीजा, फक्त एकदा कबूल कर की तुझं माझ्यावर प्रेम आहे. कसला विचार करतेस गिरिजा. काय चाललंय तुझं. नाही, माझं काहीच चाललं नाहीये. हो, खरंच तुझं विक्रांतवर प्रेम नाहीये. हो, नाही. मग त्याचं लग्न होत असताना तुझ्या डोळ्यात पाणी का आलं होतं. बोल ना, आता काय झालं. तुझ्या शब्दासाठी विक्रांत रेश्माशी लग्न करायला तयार झाला. मग त्याचं लग्न होतंय हे बघून तुला का त्रास झाला. मला काही त्रास झाला नाही. गिरिजा, गिरिजा, खोटं बोलतेस तू. अरे तेही माझ्याशी. आमच्यात तसं काही नाहीये. आम्ही फक्त फ्रेंड्स होतो. फ्रेंड्स. किती दिवस ही फ्रेंडशिपची चादर घेऊन फिरणार आहेस का. हे बघ, जे आहे तेच बोलतेय. हो, मग विवेक म्हणून जेव्हा तो तुझ्याशी बोलला तेव्हा तू पुन्हा त्याच्याशी बोलायला का गेलीस. ही मैत्री तोडलेली असताना. जेव्हा त्याचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा का त्याला एवढं प्रेमाने सांभाळलंस. अगं आता जेव्हा तो किडनॅप झाला होता तेव्हा केवढी घाबरली होतीस तू. तुला काय वाटतं, तू हे सगळं मैत्री म्हणून करत होतीस की त्या मागे आणखीन काहीतरी वेगळं आहे. नाही गिरीजी, नाही ग, ही मैत्री नाहीये. हे प्रेम आहे. तुझं विक्रांतवर प्रेम आहे. नाही, असं काही नाहीये. का किती खोटं बोलणार आहेस तू. अख्ख्या जगाला माहितीये तुझं विक्रांतवर प्रेम आहे ते. मग तू का एक्सेप्ट करत नाहीयेस. गिरिजा, मान्य कर, तुझं विक्रांतवर प्रेम आहे. हो, आहे माझं विक्रांतवर प्रेम. आहे प्रेम. पण प्रेम असूनही मी त्याच्याशी लग्न नाही करू शकत. का. प्रेम आहे तर लग्न करण्यात काय हरकत. प्रेम आहे म्हणून मी जर लग्न केलं तर माझ्या जबाबदाऱ्या कोण पार पाडणार. आणि मी प्रेमासाठी माझ्या जबाबदाऱ्या नाही झटकू शकत. पण असं करून कसं चालेल गिरिजा. असं करावं लागणार आहे मला. माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. गौरवला अजून मार्गी लावायचंय. सुचित्राचं शिक्षण बाकी आहे. त्यांची लग्न आहेत. आईची जबाबदारी आहे. आणि विक्रांतचं काय.
म्हणूनच तर मी त्याच्यासमोर माझं प्रेम कबूल करत नाहीये. कारण मला माहितीये मी जर त्याला हे सगळं सांगितलं तो आयुष्यभर माझ्यासाठी थांबेल. मग काय ठरलंय तुझं? तू लग्नच करणार नाहीयेस? सध्या तरी माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. मला माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आणि त्यासाठी मी माझं सुख आणि लागलंच तर माझं प्रेम सगळं सॅक्रिफाईस करेन.